कोर्टामध्ये फाशीची शिक्षा झाल्यानंतर न्यायाधीश जे पेनाचे टोक असतात ते अचानक का मोडतात तुम्हाला माहीत आहे का? ही फक्त एक परंपरा नाही तर त्या मागे दडलेलं एक रहस्यमय आणि धोकादायक कारण आहे. तर तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत आज जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. भारतामध्ये जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली जाते तेव्हा न्यायाधीश निर्णय झाल्यानंतर सही केल्यानंतर जे पेनाचं टोक असतात ते मोडतात असं आपल्याला पाहायला मिळतं. पण प्रश्न असा आहे की हे असं का केलं जातं, यामागे नेमकी कारण काय आहे ते जाणून घेऊया. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे निर्णयाची अंतिमता. फाशीची शिक्षा म्हणजे न्यायालयाचा सर्वात कठीण निर्णय. न्यायाधीश जेव्हा आदेशावर सही करतात आणि पेन मोडतात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की हा अंतिम निर्णय असेल. म्हणजेच हा निर्णय सहजासहजी बदलता येणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं कारण. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे एखाद्याला शिक्षा सुनावल्यानंतर तोच न्यायाधीश त्यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही. पेन मोडणं म्हणजेच त्या निर्णयापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवणं. ही एक प्रकारची प्रतिकारात्मक घोषणा असते. त्यानंतर अजून काही कारण आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंड देणं हे कोणत्याही न्यायाधीशासाठी सोपं नसतं. कायद्याचे पालन करताना देखील एका जीवाच्या अंताचा आदेश देताना देखील मानसिक वेदना होतात आणि तेच दुःख भरून काढण्यासाठी न्यायाधीश आपलं जे पेन असतात त्याचं पुढचं जे टोक असतात ते मोडत असतात. अजून असंही मानलं जाते की ज्या पेनाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यूचा आदेश लिहिला जातो त्या पेनाने पुन्हा कोणत्याही कामासाठी वापरू नये, त्यामुळे देखील पेनाचं टोक मोडलं जातं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी पेन मोडण्याची परंपरा आहे ती कोणत्याही कायद्यामध्ये लिहिलेली नाही, पण आजही अनेक न्यायाधीश ही परंपरा पाळत असतात. मंडळी, तुम्हाला याबद्दल माहिती होती का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.